गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं नाव प्रफुल्ल लोढाचे पाय अजून खोलात गेले आहेत। पुण्यातील बावधानमध्ये एका 36 वर्षीय महिलेने त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार महिलेच्या पतीला नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत प्रफुल्ल लोढा याने पीडित महिलेवर बालेवाडी येथील एका पंचतारिका हॉटेलमध्ये बलात्कार केला असल्याचं गुन्ह्यात नोंद करण्यात आली। महिलेने प्रफुल्ल लोढा याला विरोध केल्यानंतर लोढा याने महिलेला तुझी सुद्धा नोकरी घालवतो अशी धमकी देत तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणात बावधान पोलिसांनी प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 64(1) आणि 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। बावधन पोलीस स्टेशन हद्दीत 17 जुलै रोजी प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यात तपास चालू आहे। आरोपी सध्या मुंबई पोलिसांच्या MIDC पोलीस स्टेशनच्या कस्टडीत आहे। आरोपीचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात ट्रान्सफर करून आणण्याची प्रोसेस चालू आहे। काय तक्रार आहे महिलेची तक्रार तिच्या पतीस नोकरी लावतो असं नोकरीचं आमिष दाखवून जबरी संभोग केल्याबाबतची तक्रार आहे। सर, तो नेमका काय काय तिला धमकी देत होता? कारण नोकरीच्या संदर्भात फक्त पतीसाठी बोलत होता की तिच्या पतीची नोकरी आणि जबरी संभोगाला साथ नाही दिली तर तिची स्वतःची ती एकटीच कमवते आहे, तिची स्वतःची नोकरी घालवण्याची त्याला धमकी दिलेली आहे। घटनास्थळ आपल्या हद्दीमध्ये आहे, त्याची आपण पाहणी केली। होय, घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। आपल्याकडची जी घटना आहे ही 27 मे 2025 रोजीची आहे। जुनी तक्रार आहे। आपण आपल्याकडे तक्रारदार गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्याचा पुढील तपास चालू आहे। सर, तक्रार उशिरा दाखल करायला ती नेमकं का आली, त्याच्या मागची काय कारण? आता हेचा तपास चालू आहे। निश्चितपणानं उशिरा म्हणजे एकतर तक्रार देण्यासाठी भिलेली आणि नंतर धाडस करून तक्रार द्यायला आलेली आहे।